तुम्हाला दाखवते किती ज्युसी आतून आणि मस्त शिजलंय आपलं चिकन। हे बघू शकताय तुम्ही, वरचं एकदम छान क्रिस्पी आणि आतमध्ये छान असं ज्युसी झालेलं आहे। हे बघा, नक्की ट्राय करा ही रेसिपी। चला तर मग बघूया आता आपण तंदुरी चिकनला लागणारं साहित्य। इथे मी 1 किलो चिकन घेतलेले आहे। हे 1 किलोला थोडेसे वर आहे, पण 1 किलो समजून घ्या, म्हणजे तुम्ही 1 किलो घेऊ शकताय। याचे मोठे पीस करून घ्यायचे। त्यानंतर आपण इथे घेतलेला आहे लाल तिखट, काळा मसाला, हळद, ओवा, कसुरी मेथी, लाल रंग, चाट मसाला, लिंबू, ही अद्रक, लसूण, मिरची, कोथिंबीरची पेस्ट आहे। माझ्याकडे पुदिना नव्हता, तुम्ही यात पुदिना पण ॲड करू शकता। तेल, आपलं खाण्याचं तेल, दही, बटर, मीठ चवीनुसार। आता आपण चिकनला काप करून घेणार आहोत, म्हणजे त्यामध्ये मसाला छान मुरेल। अशा पद्धतीने यांना आपण काप करून घेणार आहोत, म्हणजे यामध्ये मसाला आतपर्यंत मुरतो आणि छान ज्युसी बनतं। याला देखील आपण काप करून घेणार आहोत, दोघं साईडने करायचे आहेत। इझिली होतात हे, मऊ असतं चिकन। याच पद्धतीने मी बाकी सगळ्या पीसेसला पण असेच काप करून घेणार आहे। बघू शकताय तुम्ही, मी सगळ्या चिकन पीसेसला कट करून घेतलेले आहे, असे काप करून घेतले। आता आपण यामध्ये हे दही टाकणार आहोत। घट्ट दही घ्यायचं आहे, हे मी घरी बनवलेलं दही आहे। त्याच पद्धतीने आपण हे जे सारण करून घेतले ते टाकणार आहोत। लाल तिखट, हा काळा मसाला आहे, गरम मसाला। जर तुमच्याकडे धने जिऱ्याची पावडर असेल तर तुम्ही ती टाकून घ्या, मी हे यूज करते। यामध्ये धने जिऱ्याची पावडर वगैरे सगळे खडे मसाले सगळं असतं यामध्ये। हळद, ओवा, ओवा ऑप्शनल आहे, पण टाकून बघा, टेस्ट खूप छान येते। कसुरी मेथी, ही पण ऑप्शनल आहे। लिंबाचा रस, चाट मसाला। चाट मसाला नसेल तर आमचूर पावडर पण यूज केली तरी चालेल, नाही टाकले तर लिंबाचा रसच थोडा जास्त टाका। त्यानंतर मी इथे मोठे 3 चमचे तेल घेतलेलं आहे, हे आपल्याला टाकून घ्यायचं आहे। आणि मीठ चवीनुसार। आता आपल्याला आता यामध्ये रंग टाकून घ्यायचा आहे, हा लाल रंग मी टाकून घेते। आता आपल्याला याला मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं। मी आता मिक्स करून घेतलेलं आहे सगळं। जर तुमच्याकडे फूड कलर नसेल तर नाही टाकला तरी चालेल, ऑप्शनल आहे तो। आता आपल्याला याला झाकण द्यायचं आहे आणि 2 तासासाठी याला मुरत ठेवायचं आहे। जर तुमच्याकडे वेळ कमी असेल तर तुम्ही मिनिमम 1 तास जरी ठेवलं तरी चालेल, पण ट्राय करा की 2 तास तरी हे मुरत ठेवायचा, बिकॉज त्यामुळे त्याच्यामध्ये अर्क जातो आणि त्याची टेस्ट खूप छान लागते। त्यामुळे 2 तास मुरत ठेवा, आणि जर तुम्हाला घाई असेल तर 1 तास तरी कमीत कमी हे मुरायला ठेवायचे।
आपण वाटण बनवण्यासाठी कोथिंबीर घेणार आहोत. 2 मोठ्या मिरच्या आहेत, तुम्ही 3ही घेऊ शकता. 8-10 पाकळ्या लसणाच्या आणि 1.5 ते 2 इंच अद्रक. आता हे आपण मिक्सरमधून वाटून घेणार आहोत. या पद्धतीने आपलं वाटण तयार आहे. आता आपले 2 तास झालेले आहे. मी इकडे पॅन ठेवलाय गरम करायला. आपल्याला पॅनमध्ये काहीच टाकायचं नाही आहे, तेल वगैरे काहीच नाही. डायरेक्ट आपल्याला पीस इथे ठेवून घ्यायचे. दाखवते मी तुम्हाला कसं. पॅन चांगला गरम करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर बारीक लो ते मीडियम फ्लेममध्ये ठेवायचं आहे. या पद्धतीने मी पीस ठेवून घेतले आणि हा जो मसाला आहे तो थोडा थोडा वरून आपल्याला लावून द्यायचा आहे. माझे 2 बॅचमध्ये होतील हे. मला 1 बॅच करून दाखवतो. हा जो मसाला उरतो हा थोडा थोडा आपल्याला पीसच्या वरून लावायचा आहे. आणि याला झाकण अजिबात द्यायचं नाही. झाकण दिलं तर त्याला पाणी सुटेल, त्यामुळे झाकण नाही द्यायचं आपल्याला. असंच करून घ्यायचं आहे. आता आपण 10 मिनिटं मीडियम फ्लेमवरती याला होऊ देऊ. आपले आता 10 ते 12 मिनिटं इथे झालेले आहेत. आता आपण याची बाजू पलटी करून घेऊ. हे बघा, त्याच पद्धतीने सगळे हे पलटून घ्यायचे आणि पुन्हा ही साईड पण आपल्याला 10 ते 12 मिनिटं अशीच शिजवून घ्यायची आहे. झाकण द्यायचं नाहीये. हे बघा, असेच आपल्याला पुढचे 10 ते 12 मिनिटं परत शिजवून घ्यायचे. आपले 10 ते 12 मिनिटं परत झालेले आहे. आता आपण यांना परत पलटून घेऊ. हे बघा, आता छान झाले. आता दुसरी साईड पुन्हा आपल्याला अशीच 10 मिनिटं करून घ्यायचं आहे. असं जोपर्यंत आपल्याला छान असं शिजलेलं मिळत नाही तोपर्यंत. आता ही बाजू तर ऑलमोस्ट झालेली मला वाटतं. फक्त आता ही एक साईड पलटून होऊन जाईल आपलं रेडी. आता मी सगळे पलटून घेते आणि पुन्हा आपण हे 10 मिनिटं होऊ देणार आहोत. हे बघा, आता आपले दोघीकडनं छानपैकी भाजून झाले. आपण अजिबात तेल, तूप, बटर कसलाच वापर केलेला नाही आहे. आपण जेव्हा मसाले मिक्स केले तेव्हा जे तेल टाकलं होतं त्यातच आपले हे झालेले आहे. आणि हे जे खाली तुम्ही बघताय हे काळं, हे तुम्ही नंतर खुरपीने काढून घ्या. माझा नॉनस्टिक तवा नाही त्यामुळे हे असं झालं आहे. नॉनस्टिक जर असेल तुमचं तर हे एवढं नाही होणार, पण त्यामुळे त्याला स्मोकी फ्लेवर आणि जो कलर येतो तो येतो. तुम्हाला दोघी साईडने दाखवून देते मी. हे बघा, छान झालेले आहेत. आता गॅस बंद करून घ्यायचा आहे आपल्याला. आता आपण फायनल स्टेज करणार आहोत. इथे आपल्याला गॅस चालू करून घ्यायचा आहे आणि हे पीस आपल्याला सगळीकडनं छान भाजून घ्यायचं आहे. खूप छान वास येतो याच्याने आणि एकदम हॉटेलसारखी चव लागते. हे बघा, सगळ्या साईडने छानपैकी भाजून घ्यायचं आहे मोठ्या फ्लेमवरती. याच्याने तो स्मोकी फ्लेवर येतो. तुम्हाला ओव्हनची किंवा तंदूरची अजिबात गरज नाही आहे. तुम्ही हे घरी गॅसवरती हॉटेलसारखं तंदुरी चिकन बनवू शकताय. नक्की ट्राय करा, ही रेसिपी खूप छान लागते.
थोडा गॅस खराब होईल तुमचा, पण नक्की ट्राय करा. ते काय नाही, आपण साफ करू शकतो नंतर. एक तर लॉकडाऊन चालू आहे त्यामुळे बाहेर हे सगळ्या गोष्टी मिळत नाही, आणि मिळत असतील तरीसुद्धा न खाल्लेल्याच बऱ्या आहे. त्यामुळे घरीच ट्राय करा. हे बघा, आपलं छान तंदुरी चिकन रेडी आहे. खूप छान वास येतोय. आता याच पद्धतीने मी हे सगळे पीस करून घेणार आहे. हे बघा, मस्त. आता मी याच पद्धतीने हे सगळे पीस करून घेते. तर आता आपलं चिकन तंदुरी रेडी आहे. यावरती मी बटर लावून घेणार आहे. अशा पद्धतीने सगळ्या पीसवरती बटर लावून घेणार आहे. खूप छान वास पसरला आहे सगळीकडे, बघू शकताय तुम्ही. तुम्हाला हवं असेल तर यावरून तुम्ही चाट मसाला पण टाकू शकता. बटर लावल्याने कसं त्याला थोडं ज्युसी टेक्स्चर येतं. यावर मी थोडा चाट मसाला टाकून घेते. ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तर टाका, नाही तर नका टाकू. तर आपली चिकन तंदुरी रेडी आहे. बघू शकताय तुम्ही, आतमधून किती छान शिजलेला आहे. एकदम आतपर्यंत मसाला गेलेला आहे त्याच्या, आणि वरून एकदम क्रिस्पी झालेला आहे. तर इथे आपली तंदुरी रेडी आहे. ट्राय करा आणि नक्की मला सांगा कमेंट बॉक्समध्ये कशी झाली ते. आणि जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, आणि शेअर करायलाही विसरू नका तुमच्या फ्रेंड्स रिलेटिव्ससोबत. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन आहात तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, म्हणजे तुम्हाला माझे अपडेट व्हिडिओज मिळत राहतील. थँक यू व्हेरी मच फॉर वॉचिंग माय रेसिपी.